नमस्कार, मी सुदाम गंगावणे, पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आता माझ्या सोबत आहेत लाँग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर. कल्याणमध्ये ते काही आंबेडकरी शक्तीस्थळे त्याची पाहणी करण्यासाठी आज ते कल्याणमध्ये आले होते आणि ते आज माझ्या सोबत आहेत. सर, पोस्ट मराठीमध्ये आपल्या जय सर्वांचं भीम. स्वागत जय आहे. भीम. जय. काही कार्यकर्ते देखील बसलेले आहेत तिथे. ते आज त्यांच्यासोबत कल्याणच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी दौरा केला. सर, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे आणि तुम्ही सपोर्टमध्ये आहात एकनाथ शिंदे सोबत. आता जयंतीच्या काळात एससी मध्ये जे अबकडचं जे वर्गीकरण आणि बदर कमिटीचा अहवाल प्रदर्शित न करता तात्काळ ते समाज माध्यमांसमोर आलंय, तर यावर आपण काय सांगणार? अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये वर्गीकरण व्हावं, कडक कॅटेगरी निर्माण व्हावी, अशा प्रकारचे प्रयत्न बऱ्याच दिवसापासून सुरू आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये दलित समाजातील विशिष्ट वर्ग जो आहे, त्या वर्गातील काही नेत्यांना हाताशी धरून मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी, RSSच्या लोकांनी त्यांच्यावर दबाव आणून त्यांचं ब्रेन वॉशिंग करून त्या अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे त्याचं वर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे. आणि त्याच्यामुळे ही जी आरक्षणाचं वर्गीकरण ही भूमिकाच मुळीच चुकीची आहे. असंवैधानिक अशा प्रकारची ही मागणी आहे. संविधानाच्या माध्यमातून या देशातील अनुसूचित जातीकरता 13% आरक्षण आहे. पण ते आरक्षणाचं वर्गीकरण करा असा कुठलेही तरतूद घटनेमध्ये नाही आहे. पण त्याच्यामुळे संपूर्ण देशातील हा जो दलित वर्ग आहे, अनुसूचित जातीमध्ये येणारी ज्या काही जाती आहे, त्यांच्यामध्ये एकरूपता आहे, एकवाक्यता आहे, एकात्मता आहे. तिला विभाजित कसं करायचं यासाठी सातत्याने आरक्षण विरोधी शक्तीचे प्रयत्न सुरू आहे. पहिल्यांदा ही बाब आली आंध्र प्रदेशमध्ये, म्हणजे तेव्हा आंध्र प्रदेश तेलंगणा विभाजन व्हायचं होतं. तेव्हाच एकच आंध्र प्रदेश जेव्हा होतं, नायडू साहेब मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळामध्ये सरकारच्या चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असताना त्यांच्या सांगण्यावरून तिथले काही एक बादगी समाज आहे, त्यांच्या नेत्यांना हाताशी धरून हे ABCDचं प्रकरण त्यांनी लावून धरलं. आलं का लक्षात? हो. हायकोर्टाने देखील हायकोर्टापर्यंत प्रकरण गेलं. हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही फोन जरुरी असेल तर घ्या, मी पॉज करतो. चंद्राबाबू नायडू तत्कालीन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना काही नेत्यांना हाताशी धरून अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा मुद्दा ABCD ज्याला म्हणतो, पहिला त्याने उपस्थित केला. मागणी करणारी मंडळी हायकोर्टात गेली. हायकोर्टाने सरकारला सांगितलं तिथे तुमचं केंद्रामध्ये सरकार आहे, हनुमंतप्पा अनुसूचित जाती कमिशनचे अध्यक्ष होते, चेअरमन होते, त्यांच्याकडे प्रकरण आलं.
त्याने मग सर्व अनुसूचित जातीच्या सर्व नेत्यांची खासदारांची बैठक दिल्लीमध्ये बोलवली. आम्ही होतो तेव्हा, आम्ही खासदारच होतो. मी, आठवले साहेब, जवळ साहेब, प्रकाश आंबेडकर आणि बाकी सर्व अनुसूचित जातीचे वेगवेगळ्या पक्षाचे जेवढे काही खासदार होते ते सर्व त्या ठिकाणी. तुम्ही 1999 सांगताय? 98, 98. तेव्हा त्याही ठिकाणी याची चर्चा झाली. आम्ही आपली भूमिका स्पष्टपणे मांडली की अनुसूचित जातीच्या वर्गाला बायफर्केट करण्यासाठी, त्यांची एकजूट संपुष्टात आणण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर त्याचा जो एकोपा आहे, अधिकाराच्या संदर्भात, संवैधानिक बागड्याच्या संदर्भात, तो कुजवण्यासाठी जाणीवपूर्वक तुम्ही अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची अशी भूमिका मांडतात, हे आम्हाला कदाचित मंजूर आहे. जे अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाची मागणी करतात त्यांनी 13%च्या 13% घेऊन टाकावं. कृपा करून अशा प्रकारे अनुसूचित जातीमध्ये फूट पडेल, अनुसूचित जातीची विभागणी होईल, असा प्रयत्न कोणी करू नये, अशी भूमिका मांडली आहे. आणि सर्वांनी आपापल्या, त्यामध्ये अनेक लोक होते. मीरा कुमार होत्या, जगजीवनरामजीच्या सुपुत्री, म्हणजे सुशील कुमारजी शिंदे होते, अशी अनेक नेते मंडळी अनुसूचित जातीची. आम्ही ही भूमिका मांडली. आणि म्हणजे रिपब्लिकन पक्षाची जी भूमिका आहे की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं कोणत्याही परिस्थितीत वर्गीकरण होता कामा नये, एकजूट तशीच कायम राहावी. आता प्रश्न असा जो काही लोक आरोप असा करतात की विशिष्ट जातीने त्याचा फायदा जास्त उचलला, अशा प्रकारचा आरोप केला जातो. म्हणजे बौद्धांनी जे काय असेल ते, अशा प्रकारचा आरोप केला जातो. पण आरक्षणाचा लाभ हा गुणवत्तेनुसार दिला जातो, तिथे गुणवत्ता पाहिली जाते. अलग लक्षात, आमच्या समाजामध्ये जे अशा प्रकारची मागणी करतात त्यांनी ही मागणी करण्यापेक्षा आपला समाज सुशिक्षित कसा होईल आणि सरकारी सेवेसाठी, कोणत्याही सेवेसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता त्यांच्या गोष्टी निर्माण होईल, हा प्रयत्न करणं आवश्यक आहे. बौद्ध समाज, महासमाज शिकला, शिकत गेला, काही उत्पन्नाची साधावरती कामधंदा काही शिकत गेले बिचारांचे, त्यात आपला काही दोष नाही आहे, दलितांचा काही दोष नाही आहे, बौद्धांचा किंवा महाराजचा काही दोष नाही. इतरांनी का शिकू नये? विशिष्ट तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण आता 1998ला तुम्ही रिपब्लिकन पक्षाच्या दरम्यान, म्हणजे ते खासदार असताना सगळे नेते ज्या दिल्लीत तिकडे या संदर्भात हा विषय आला. आता ते बंद झालेलं बाटलीतलं भूत 2025ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एका आदेशामध्ये असं सांगतायत की एससी मधलं, म्हणजे एससी मधल्या ज्या एकत्रित 59 ज्या जाती आहेत त्यांची अ ब क ड नुसार वर्गीकरण करावं असं ते सूचित करतात. आता मला एक सांगा, ठीक आहे तुम्ही जे म्हणता, पण सर्वोच्च पण न्यायालय असेल की सरकार असेल, अलग लक्षात, सर्वोच्च न्यायालयाने कमीत कमी या गोष्टी दखल घ्यायला पाहिजे होती की संविधानामध्ये 13% तरतूद आहे, त्याच्या पलीकडे जाता येतं का? 50%च्या आरक्षण तुम्हाला देता येत नाही, मग मराठ्याचा प्रशाचा उपयोग पडलेला आहे, मराठा आरक्षण. ही सुप्रीम कोर्ट देखील थोडाफार मनुवादाने पछाडलेला आहे, अलग अलग. हा तुमचा थेट आरोप आहे. एखादं त्यांचे जे डिसिजन्स आहेत, कॉलेजियम वगैरे मध्ये जेव्हा ही भानगडी सर्व होते, आहेत ते सर्व म्हणजे मनुवादी प्रवृत्तीतून, मानसिकतेतून आमची न्याय व्यवस्था देखील पूर्णपणे बाहेर पडलेली नाही, अलग अलग. आणि त्यामुळे जेव्हा अनुसूचित जातीच्या, दलितांच्या, मागासवर्गीयांच्या, ओबीसी समाजाच्या किंवा बहुजन समाजाच्या अधिकाराचा प्रश्न येतो, तेव्हा न्याय व्यवस्था पाहिजे तसा न्याय देऊ शकत नाही, असा आपला अनुभव आहे. तुमचे राफू गवई जे आहेत त्यांचे सुपुत्र होते चीफ जस्टिस. काय म्हणतो, कोणी असू दे, सुपुत्र असू दे की कुपुत्र असू दे, प्रश्न तो नाही आहे. तो कोणाचा मुलगा आहे, काय आहे ते माहिती. जर न्याय व्यवस्थेवर तुम्ही आहात, अलग लक्षात, तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही न्याय व्यवस्थेत गेलात,
सर्वोच्च पद तुम्ही काबीज केलं. निर्णय देताना देखील कमीत कमी न्यायव्यवस्थेने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की देशातील अनुसूचित जातीला 13% आरक्षण आहे. त्या संविधानाच्या मर्यादेत राहून असं कुठे आहे का वर्गीकरण करण्याचं कुठे तरतूद संविधानामध्ये, कुठे चर्चा वगैरे आहे का? किंवा आरक्षण लागू झालं तेव्हा तरी चर्चा झाली त्या गोष्टीची? चर्चा झाली नाही. तर जाणीवपूर्वक हे आरक्षणामध्ये वर्गीकरण करून ती राज्यातील दलितांवर थोपवण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. मला करायचं. संसदेचे जे अधिकार आहेत त्या अधिकाराला बायपास करून सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असं तुम्हाला वाटतंय? नाही, कारण तुम्ही खासदार पण होते, मंत्री इथे आमदार म्हणून देखील तुम्ही बराच काळ काम केलेलं आहे. सभागृहात तुम्हाला माहिती आहे कायदे कसे बनले जातात, कायदे कसे राबवले जातात, या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे. शिवाय तुम्ही लॉंग मार्च प्रणेते आहेत. मी तुम्हाला थेट विचारतो याच्यासाठी की तुम्ही हे बोलू शकता. पण मग सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे तो संसदेला बायपास, कारण एससी आणि एसटीच्या आरक्षणाचा जो म्हणून विषय जेव्हा येतोय. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला वर्गीकरणाचा बाजूने, आम्ही सरकारला जाब विचारला ना की शहाबानू प्रकरण तुम्हाला माहिती. शहाबानू प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. त्याला डावलण्यासाठी संसदेचं अधिवेशन बोलवून सुप्रीम कोर्टाचा निर्णय ओव्हररूल केला गेला. त्याच पद्धतीनं अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा जो निर्णय, जी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली, तिला बायपास करण्यासाठी केंद्र सरकारने तशा प्रकारची भूमिका घ्यावी. आता मी मुद्द्यावर येतो की आता तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये सपोर्टेड आहात, बरोबर? राज्यामध्ये तुम्ही सपोर्ट करता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला, मोदी साहेबांची तुमचे रिलेशन आहेत. आता हे समाजापुढे दोन समाजामध्ये म्हणजे ते 59 जाती त्यांच्यामध्ये दुही माजवण्याचं काम आहे. मग तशी तुम्ही अपील करणार आहात का? आम्ही अनेक वर्षापासून अपील करतो आहोत. आमच्या अनेक कारण आता ते मेळाव्यामध्ये मी गेलो होतो. आता सर मला आत्ताच सांगा, कारण आता ते इतक्या तातडीने म्हणजे लोकांना अहवाल प्रदर्शित न करता बदर समितीचा अहवाल न कसं आहे देता ते, ज्या वर्गासाठी तुम्ही वर्गीकरण करता आहात त्यांना विश्वासात न घेता, त्यांचं मत जाणून न घेता मनमाने त्या पद्धतीने जर तुम्ही वर्गीकरणाची भूमिका मांडत असाल ती कदापि राज्यातला अनुसूचित जातीचा प्रभाव सहन करणार नाही. एखादा नवीन कायदा जेव्हा तयार करतो सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून, तेव्हा लोकांचं जनमत मागितलं, ओपिनियन मागितलं जातं, पब्लिक ओपिनियन मागितलं जातं. आता 58-59 जाती अनुसूचित जाती महाराष्ट्रामध्ये आहेत. किती जातीच्या लोकांना विचारलं सरकारने, त्याच्या कमिशनने? मला सांगा बरं, विचारलं का? तेव्हा ज्या 58-59 जाती अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्रात येतात, वर्गीकरणाच्या संदर्भात त्यांची भूमिका काय ही सरकारने जाणून, त्या कमिशनने जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही लोकमत अजमावल्याशिवाय जर तुम्ही निर्णय घेणार असाल तर त्याचे परिणाम काही बरे होणार नाही, असं मला वाटतं. एक प्रकार अन्यायच आहे. म्हणजे मन मानेल तसे निर्णय घ्यायचे आणि लोकांवर थोपवायचे, हे चालणार नाही. तुम्हाला माहीत असेल की आपल्या सध्या UGCचे रेग्युलेशन नवीन आहे 2026 एप्रिल. सुप्रीम कोर्टाने सो मोठं दखल घेऊन त्याला स्टे दिला. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचे नवीन रेग्युलेशन जे आलेले आहे की उच्च स्तरीय शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी विद्यार्थी अन्याय होतो, त्याला भक्ष बनवलं जातं, त्याला डावललं जातं, त्याचा अन्याय केला जातो. ते टाळण्यासाठी UGCने एक नवीन आचारसंहिता, एक रेग्युलेशन तयार केलं आहे. सवर्ण विद्यार्थी संघटना विरोधात गेल्या, त्याच्या विरोध केला त्याच्या UGCच्या रेग्युलेशन नवीन. सुप्रीम कोर्टाने कोणी दाखल केली नाही बरं, कोणी मागणी केली आहे, स्वतःहून त्यांनी त्याची दखल घेतली आणि त्याला स्टे देऊन टाकला. असं का केलं सुप्रीम? कोणी मागणी न करता तुम्ही अशा प्रकारची दखल घेऊन अनेक आंदोलन सुरू आहेत समोर उत्तर भारतामध्ये, देशामध्ये, की UGCचं हे जे नवीन रेग्युलेशन आहे अनुसूचित जाती, ओबीसी, आमचा बहुजन समाज, SC ST या विद्यार्थ्यावर
विद्यापीठाच्या स्तरावर, कॉलेजच्या स्तरावर, उच्च शिक्षण संस्थांच्या स्तरावर जो अन्याय केला जातो तो होऊ नये याचा प्रतिबंध घालण्यासाठी त्यांनी हा रूल्स तयार केले आहे. त्याला विरोध करायचं कारण होतं. उलट तुम्हाला असं वाटतंय हे मोदीचं गव्हर्नमेंट आणि ह्यापूर्वीचं काँग्रेसचं गव्हर्नमेंट हे अस्पृश्यतांच्या बाबतीत अजूनही बायस सारखं वागतंय? नाही, कसं आहे, कोणतंही सरकार हं. या देशातील उपेक्षित वर्गाला न्याय देत नाही, स्पष्ट भूमिका आहे. काँग्रेसचं सरकार होतं, आता दगडापेक्षा वीट भाऊ. काँग्रेसने कर्नाटक आणि इकडे बाजूच्या त्यांच्या तेलंगणा राज्यात हे एससीचं वर्गीकरण राबवलं. ते सांगतो ना मी. म्हणजे सरकार कुणाचंही असो, ते काँग्रेसचं असो, बीजेपीचे असो की आणखी कोणाचं असो, पण जिथे अनुसूचित जाती जमाती उपेक्षित वंचित वर्गाचा प्रश्न येतो तिथे न्याय देण्यासाठी कमकुवत ठरतात किंवा ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे तो दलित विरोधी प्रवृत्तीचा मानसिकतेचा आहे, आदिवासीच्या विरोधाच्या मानसिकतेचा आहे, ओबीसी समाजाच्या विरोधातील मानसिकतेचा आहे आणि मानसिकता सत्ताधारी वर्गामध्ये असल्यामुळे मग तो काँग्रेसची सत्ताधारी असो, बीजेपीची असो किंवा कोणाची सत्ताधारी असो, त्यामध्ये जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं हा अन्याय दूर होऊ करत नाही अशी आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे या देशामध्ये जर खऱ्या अर्थानं या उपेक्षित वंचित वर्गाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर एक शक्तिशाली राजकीय शक्ती, कारण राजकारणापासून अलिप्त राहणं काही योग्य नाही आहे. कारण प्रत्येक ज्याला मताचा अधिकार तो राजकारणी आहे, आलं का लक्षात? मत देण्याची राजकारणाच आहे, आलं का लक्षात? त्याच्यामुळे आम्ही राजकारणापासून अलिप्त राहतो, अमुक करतो, तो म्हणजे चांगलं बरोबर नाही आहे. म्हणजे ताकाला जायचं आणि भांडण लपायचे धंदे आता थांबले पाहिजे. आमच्या तरुणांनी विशेषतः कशाची भीड मुहूर्त न ठेवता राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, राजकारणाची सूत्र हाती घेतली पाहिजे आणि बाबासाहेबांचा हा जो सामाजिक समतेचा, बंधुत्वाचा, सामाजिक न्यायाचा वारसा पुढे घेऊन जाण्याची हिंमत आमच्या तरुणांनी केली पाहिजे. अशा परिस्थितीत आज जो हा आरक्षणाच्या वर्गीकरणाचा मुद्दा आंबेडकरी चळवळीला रिपब्लिकन बांधणे, फुले शाहू आंबेडकरवादी जेवढ्या काही शक्ती महाराष्ट्रामध्ये आहेत त्याचा या संपूर्ण आरक्षणाच्या वर्गीकरणाला विरोध आहे. केवळ काही लोकांचं ऐकून तुम्ही करणार असाल तर बहुतांश लोकांना कसं काय तुम्ही डावलणार आहात, आलं का लक्षात? अनुसूचित जातीमधल्या 58 जातीपैकी एक जात मागते, आलं का लक्षात? आणि बाकीचे ती RSSशी निगडीत असणारी हे सांगतो ना. आणि म्हणून RSSच्या प्रभावात येऊन किंवा आरक्षणाचे ब्रेन वॉशिंग केल्या लोकांचं, अशा लोकांना सोबत घेऊन हा मुद्दा पुढे सरकला जात आहे. परंतु हे करत असताना महाराष्ट्र सरकार खऱ्या अर्थानं आता सतत त्यांनी संविधानाच्या गोष्टी करतात, बाबासाहेबांचा जय जयकार करतात, समतेचा जय जयकार करतात. मानसिकता कोणती असली तरी वरून दाखवताना करतात ना. तेव्हा त्यांनी तरी कमीत कमी आरक्षणाचं, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण न करता वर्गीकरणासाठी ज्या जातीमध्ये ज्या जाती येतात त्या जातींचं ओपिनियन जलबत लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचं काय म्हणा, तुम्ही एका जातीचा विचार केला, 58 जातीपैकी एका जातीचा विचार तुम्ही निर्णय घेणार आहात का? बाकीच्या 57 जाती कुठे जातील मग? मग ढोर चांभार त्यांचं काय करणार तुम्ही? त्यांच्याबद्दल लक्षात घेणार की नाही? त्याबद्दल लक्षात घेणार की नाही? ते अनुसूचित जातीमध्ये मोडणाऱ्या जेवढ्या जाती आहेत त्या सर्व जातीचं जनमत ओपिनियन लक्षात घेतल्याशिवाय सरकारने कोणताही निर्णय घेता कामा नये अशी सरकारला आमची सूचना आहे. धन्यवाद. समजा विषय. बघा, लोकशाहीमध्ये लोकांचं जनमत प्रभावीपणे सत्ताधाऱ्यांनी जाणून घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर निर्णय घेतला पाहिजे, समजावून सांगितले. सर, तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. असे भेटत राहा, तुमचं आयुष्य निरोगी राहावं ही माझी तुम्हाला म्हणजे मी भगवंताला रिक्वेस्ट करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो की मागच्या काही दिवसापूर्वी कवाडे सरांची जी मिसेस आहे पत्नी, त्यांचं दुःखद निधन झालं. मला भेटायला जायचं होतं पण मी गेलो नाही. आमचे काही लोक गेले. आज योगायोगाने मला आमचे एक निर्मल कुमार कांबळे ते कल्याणमधले त्यांनी कॉल केला की सर इकडे येत आहेत. सरांचे माझे खूप जुने संबंध आहेत, कारण त्यांची जी संघटना आहे रिपब्लिकन कामगार युनियन
ती आम्ही चालवतो. त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या देवानंद देवानंद गायकवाड आमचे सहकारी होते आणि 2001 साली आम्ही सरांची अशी सभा लावली कल्याणमध्ये की ती सभा रोखण्याचा प्रयत्न त्यावेळेस झाला होता. असो, हे चर्चा होत राहील. सरांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय संविधान. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.